नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय गोरे रिझनिंगच्या लेक्चर 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अक्षरमाला म्हणजेच अल्फाबेट सिरीज पाहणार आहोत। तर अल्फाबेट सिरीजसाठी आपल्याला कोणती तयारी करणं आवश्यक आहे, कोणकोणत्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे ते आपण पहिल्यांदा पाहूया। तर या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण नंबर सिरीजमध्ये पाहिलं होतं की आपण कशाप्रकारे प्रश्न सॉल्व्ह केले। तर नंबर सिरीजचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत। अक्षरमाला किंवा वर्णमाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला नंबर सिरीजचं लॉजिक यूज करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं असतं तर ए पासून झेड पर्यंत आपल्याला काय आहे, मुळाक्षरे आहेत आणि त्या मुळाक्षरांचा एक क्रम असतो। तर मुळाक्षर कशी लिहायची, मुळाक्षरांचा वापर करून आपण कशा प्रकारे प्रश्न सोडवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। पहिल्यांदा सिनॉप्सिस पाहूया की आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, कोणत्या गोष्टी पाठ करून ठेवल्या पाहिजेत। ठीक आहे, तर या ठिकाणी पहिला पॉईंट आहे, अक्षरमालिकावरील प्रश्न हे इंग्रजी मुळाक्षरे A to Z यावर आधारित असतात। ठीक आहे, अक्षरमालिकेमध्ये काय असतं तर इंग्रजी मुळाक्षरे आहेत आपल्याला A पासून Z पर्यंत, याच्यावर आधारित प्रश्न असतात। आणि A पासून Z पर्यंत आपल्याला काय करायचे, A ला 1 नंबर द्यायचा आणि Z ला 26, अशा प्रकारे सर्व नंबर्स आपल्याला A पासून Z पर्यंत पाठ असणं आवश्यक आहे। पॉईंट नंबर 2, या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सम, विषम, मूळ, संयुक्त संख्या, पहिल्या संख्येनंतर दुसरी संख्या, त्यात होणारी वाढ किंवा घट इत्यादींची माहिती हवी असते। म्हणजेच आपल्याला या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो संख्या मालिका नंबर सिरीज जो टॉपिक पाहिला होता त्याच टॉपिकचा यूज करून हा देखील टॉपिक आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो। तिसरा मुद्दा आहे, या ठिकाणी अक्षरमाला पूर्ण करण्यास सांगितले असल्यास प्रत्येक पदाचा प्रथम, दुसरे, तिसरे पद अशा प्रकारे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे। पॅटर्न शोधणं म्हणजे काय आणि पद म्हणजे काय हे आपण आता पाहूया। समजा एक्झाम्पलसाठी या ठिकाणी घेतो A1 हे आहे पहिलं पद। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आहे B2 हे आहे आपलं दुसरं पद, त्यानंतर आहे C3 काय आहे आपलं तिसरं पद आहे। हे झाले पद। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की प्रत्येक पदाचा प्रथम, दुसरे व तिसरे अशा प्रकारे पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करायचा। या ठिकाणी दोनच, या ठिकाणी एक लेटर आहे आणि एक नंबर आहे। तर आपण आता संबंध शोधत असताना काय करायचं, Aचा संबंध Bशी लागतोय का। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, पहिलं या ठिकाणी पद आहे A1, दुसरं आहे B2, त्याच्यामधलं पहिलं लेटर कोणतं आहे A आणि या ठिकाणी B आहे। Aचा संबंध Bशी लावायचा, नंतर Bचा संबंध C सोबत लावायचा। अशा प्रकारे आपल्याला कळेल की यानंतर काय येणार आहे, यानंतर येणार आहे D। ठीक आहे, या ठिकाणी चौथं लेटर आलं आपल्याला। यानंतर आपण काय करायचं, 1 या ठिकाणी आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, तर यांचा संबंध एकमेकाशी जोडायचा। या ठिकाणी 1 आहे, नंतर आलं 2, नंतर आलं 3, म्हणजे नंतर काय येणार आहे 4 येणार आहे, म्हणजे पुढचं जे पद आहे ते D4 येणार आहे। अशा प्रकारे आपल्याला संबंध शोधायचा आहे। तर अशाच पॅटर्नमध्ये आपण प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत। हे हा सोप्या प्रकारचा प्रश्न हा होता, परंतु इथून पुढं एक्झाममध्ये आपल्याला इतके सोपे प्रश्न विचारले जाणार नाहीत। कोणत्या टाईपचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातील, या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न तसेच सराव प्रश्न असे एकत्रित करून आपण एक कंप्लीट लेक्चर बनवलेलं आहे। हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये, ती अगदी TCS IBPSने घेतलेली एक्झाम असू द्या किंवा MPSCद्वारे घेतलेली एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये तुम्हाला अक्षरमाला हा टॉपिक सोपा जाणार आहे। ठीक आहे, त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, A पासून Z पर्यंतच्या पोझिशन तोंडपाठ असणे आवश्यक आहे। A पासून Z पर्यंतच्या पोझिशन तर कशा लक्षात ठेवायचा, त्यासाठी आपण काही ट्रिक्स या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। तर ट्रिक्स आपण आता पाहणार आहोत। आता आपण अक्षरांच्या पोझिशन्स लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक पाहणार आहोत। ट्रिक आहे, हा शब्द लक्षात ठेवा, इजोटी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। इजोटीची स्पेलिंग काय आहे, EJOTY। ठीक आहे, तर मुळाक्षरं आपली 1 पासून 26 पर्यंत आपण त्यांना नंबरिंग दिलेली आहे। A ला 1 नंबर दिला, B ला 2 दिला, असं करत करत आपण Z ला 26 नंबर देणार आहोत। त्यामध्ये पहा, Eचा नंबर कितवा आहे 5वा, Jचा 10वा, Oचा 15वा, Tचा 20वा आणि Yचा 25वा, म्हणजे 5, 10, 15, 20 आणि 25 नंबरला जे लेटर्स येतात त्यांच्यासाठी आपण एक ट्रिक केलेली आहे। ट्रिक आहे इजोटी। ठीक आहे, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं। किंवा या ठिकाणी सिफिलोरक्स हा एक शब्द लक्षात ठेवा, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे। एक्झामच्या आधी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि एक्झाममध्ये तुम्हाला खूप कामाला येणार आहे। हे सगळं तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे। अगदी थोडी माहिती आहे, परंतु या माहितीच्या आधारे तुम्ही कोणताही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता। सिफिलोरक्स हा शब्द लिहून घ्या या ठिकाणी, सिफिलोरक्स। ठीक आहे, स्पेलिंग काय आहे, CFILORUX। ठीक आहे, हे काय आहेत तर 3-3च्या फरकाने येणारे जे लेटर्स आहेत ते आहेत। Cचा नंबर आहे 3, F याचा नंबर आहे 6, आयचा नंबर आहे 9, L 12, O 15, R 18, U
21 आणि X 24 नंबरला येतं. यासाठी तुम्ही काय करायचं आहे, शब्दपाठ करायचा सिफिलोरक्स. ठीक आहे, इजोटी पाठ करा. 5, 10, 15, 20, 25 नंबरला येणारे लेटर्स तुम्हाला पाठ होतील. सिफिलोरक्स पाठ करा. 3च्या पाड्याच्या म्हणजे 3च्या पटीमध्ये येणारे जे काही लेटर्स आहेत ते तुम्हाला लक्षात राहतील. ह्या 2 ट्रिक्सच्याद्वारे तुम्ही एक्झाममध्ये अक्षरमालिका पाठ करू शकता. तर अक्षरांच्या पोझिशन्स तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत, कारण एक्झाममध्ये तुम्ही लिहित बसणार आणि त्याच्यानंतर लॉजिक लावणार. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, एक्झामला जाण्याच्या आधी पहिले इजोटी आणि सिफिलोरक्स या 2 गोष्टी 2 शब्द पाठ करा. तुमच्या अक्षरांच्या पोझिशन्स नेहमी लक्षात राहतील. या गोष्टी पाठ करायच्यात आणि एक्झाममध्ये सॉल्व करत असताना तुम्ही अक्षरमाला गेल्या जरी लिहिली तरीही चालेल. जे काय मूळ अक्षर आहेत A पासून 26 पर्यंतचे ते तुम्ही काय करायचे, गेल्यानंतर पहिल्यांदा कमीत कमी वेळामध्ये अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये पटकन लिहून काढायचे आणि त्यानंतर तुम्ही इझिली प्रश्न सॉल्व करू शकता. तर पहा, अक्षरमाला जी आहे ती आपण कशी लिहिणार. तर अक्षरमाला लिहिण्याची ही एक पद्धत आहे. याच पद्धतीने तुम्ही अक्षरमाला लिहिली तर तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. तर अक्षरमाला कशी लिहायची, A पासून सुरुवात करायची, M पर्यंत लिहायचं आणि त्यानंतर तुम्ही खाली यायचं, N O P Q R अशा प्रकारे लिहितली तुम्ही Z पर्यंत यायचं आहे. या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत. A ला 1 नंबर, B ला 2, C ला 3, D ला 4 असं करत करत Z ला 26 नंबर दिलेले आहेत. आता हे जे ऑपोजिट लेटर्स आहेत पहा, AZ, BY, CX हे कसे लक्षात ठेवायचे, त्यासाठी देखील एक ट्रिक आहे. त्या ट्रिकच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवायचे. 2 वेळेस जर तुम्ही ती ट्रिक वाचली तर तुमची कायमची लक्षात राहील. तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि आपल्याला येणाऱ्या एक्झाम्पल्समध्ये ते खूप उपयुक्त ठरणार आहे. तर पहा, या ठिकाणी अक्षरे व त्यांचे अपोजिट अक्षरे जे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, एक ट्रिक दिलेली आहे. ती ट्रिक तुम्ही पाहायची आहे. पहा, तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी पहिलं अक्षर आहे A, Aच्या अपोजिट काय आहे Z. ठीक आहे, तर Aची पोझिशन काय आहे 1 आणि Zची 26. टोटल त्यांची किती येत असते, 27 येत असते. ठीक आहे, नंतर BY, Bची पोझिशन आहे 2 आणि Yची आहे 25. टोटल किती येते, 27. तर पहा, अपोजिट या ठिकाणी जे लेटर्स असतात, ठीक आहे, त्यांच्या पोझिशनशी कधीही बेरीज केली तर किती येतं, 27 येतं. हे नेहमीच येतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या ठिकाणी मी चार्ट दिलेला आहे. तो चार्ट जशाच तसा तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. खूप महत्त्वाचं असणार आहे. आता Bच्या अपोजिट कोणतं लेटर आहे, तर Y आहे. ठीक आहे, तर लेटर तुम्ही कसं लक्षात ठेवायचं, BY. तर या ठिकाणी शब्द आहे बाय. ठीक आहे, CX, Cच्या अपोजिट लेटर आहे X. CX म्हणजे काय, 6 हा शब्द लक्षात ठेवा. DW, डोंट वरी, DW अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. EVला कसं लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी इवन किंवा EV, सध्याला इलेक्ट्रिक व्हेकल चालू आहेत पहा, गाड्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकलच्या. ठीक आहे, तर EV असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. EV गाड्याच्या मागे लिहिलेलं असतं पहा, EV किंवा इवन असं लक्षात ठेवा. यानंतर Fच्या अपोजिट काय आहे, U. ठीक आहे, तुम्ही फक्त आता समजा तुम्हाला वाटलं की F आहे आणि त्याच्या अपोजिट कोणतं लेटर आहे, तर तुम्ही प्रत्येक वेळेस अक्षरमाला लिहिणं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही बरोबर असं लक्षात ठेवून आठवलं पाहिजे की Fच्या अपोजिट कोणतं आहे, U आहे. तर FU, उफ किंवा FU असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे, उफ लक्षात ठेवायचा आहे किंवा FU. ठीक आहे, FU नावाचा एक मूवी देखील मागं आलेला होता, मराठीमध्ये एक मूवी आला होता FU, त्यानुसार तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. GT, पहा IPL तुम्ही पाहत असणार, गुजरात टायटन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. GT म्हणजे काय, गुजरात टायटन. IPL तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी टीमचं नाव आहे गुजरात टायटन, GT. ठीक आहे, यानंतर HS, तर हायस्कूल असं लक्षात ठेवायचं. HS याला कसं लक्षात ठेवायचं, हायस्कूल असं लक्षात ठेवायचं. यानंतर IR म्हणजे काय, इंडियन रेल्वे. IR म्हणजे काय, इंडियन रेल्वे असं तुम्ही लक्षात ठेवा. JQ म्हणजे काय, जंगल क्वीन. जंगल क्वीन हा शब्द लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात राहील की Jच्या अपोजिट कोणतं लेटर आहे, Q आहे. KP म्हणजे काय, कानपूर किंवा कानपुरी हा शब्द लक्षात ठेवा. KP, कानपूर किंवा कानपुरी. ठीक आहे, पुण्यामध्ये एक एरिया आहे कोरेगाव पार्क असं देखील त्याचं नाव आहे. KP तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता. LO म्हणजे काय, लाईट ऑन. LO म्हणजे काय, लाईट ऑन. MN म्हणजे काय, मन हा शब्द लक्षात ठेवा. MN अशा प्रकारे लेटर्स आणि त्यांच्या अपोजिट असणारे जे लेटर्स आहेत ते पाठ करण्याची ट्रिक आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा चार्ट आहे. अक्षरे व त्यांचे अपोजिट अक्षरे जे आहेत ते पाठ करण्याची ट्रिक या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. पहिला आहे बाय. ठीक आहे, BY, Bच्या अपोजिट Y आहे, बाय. CX म्हणजे काय, 6.
DW म्हणजे डोंट वरी. EV म्हणजे काय, इलेक्ट्रिक व्हेकल लक्षात ठेवा. EV जे आता गाड्या येतात सध्याला इलेक्ट्रिकच्या. किंवा इवन हा शब्द लक्षात ठेवा. FU म्हणजे काय, या ठिकाणी उफ हा शब्द लक्षात ठेवा. किंवा मराठीमध्ये एक मूवी आला होता FU, त्याच्यावरून तुम्ही FU लक्षात ठेवा. यानंतर GT म्हणजे काय, गुजरात टायटन नावाची टीम आहे IPL मध्ये. ठीक आहे, GT लक्षात ठेवा. HS म्हणजे काय, तर हायस्कूल. ठीक आहे, हायस्कूल हा शब्द लक्षात ठेवा. किंवा हिस्ट्री असा देखील शब्द लक्षात ठेवा. यानंतर आहे IR, इंडियन रेल्वे. ठीक आहे, IR म्हणजे काय, इंडियन रेल्वे. JQ म्हणजे काय, जंगल क्वीन. KP म्हणजे काय, कानपूर किंवा कानपुरी. LO म्हणजे काय, लाईट ऑन. म्हणजे काय, लाईट ऑन. MN म्हणजे काय, मन हा शब्द लक्षात ठेवा. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लेटर्स आणि त्यांचे अपोजिट लेटर्स लक्षात ठेवा. चॅप्टर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आता आपण एक एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स पाहण्यापूर्वी तुम्ही काय करायचे, तुमच्या नोटबुकमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेटर्स लिहून घ्या. ठीक आहे, जे काय A पासून Z पर्यंतचे लेटर्स आहेत ते लिहून घ्या. क्रम कसा सांगितला होता मी, A पासून M पर्यंत लिहायचं, खाली परत N लिहायचं आणि उलटं नंतर Z पर्यंत लिहिता यायचं. हे तुम्ही लिहायचं डोळ्यासमोर ठेवा, कारण मी प्रश्न सॉल्व करत असताना या ठिकाणी प्रत्येक पेजवर प्रश्नाच्या शेजारी या ठिकाणी अक्षरमाला लिहिणार नाही. अक्षरांच्या पोझिशन्स तुम्हाला डोळ्यासमोर असल्या पाहिजे. एकतर त्या पोझिशन्स पाठ करा किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा समोर, जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की मी कशाप्रकारे लेटर्ससाठी एखादा अंक घेतो आहे किंवा त्या अंकानुसार एक सिरीज तयार करतो आहे. वर्णमालापासून एखादी मी संख्यामाला तयार करतो आहे. तर ते कशाप्रकारे करतो आहे, तर मी काय करणार आहे, तर लेटर्सच्या ऐवजी त्या ठिकाणी अंक घेणार आहे. समजा A असेल त्याच्याऐवजी मी 1 घेणार, B असेल Bच्या ऐवजी मी 2 घेणार. ठीक आहे, या ठिकाणी O असेल तर Oच्या ऐवजी मी डायरेक्ट 15 घेणार. तर तुम्हाला समजलं पाहिजे की O जे आहे ते कुठं आहे, तर 15व्या स्थानावर अक्षरमालेमध्ये आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, A पासून Z पर्यंतच्या सर्व अक्षरांच्या जे काही पोझिशन्स आहेत किंवा त्याच्या जागी जे कोणते नंबर्स यूज केले जातात ते तुम्ही पाठ करायचे आहे. आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. काही प्रश्न जे आपण बेसिकपासून घेणार आहोत. बेसिकपासून सुरुवात करून नंतर आपण एक्झाममध्ये या आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न घेऊया. TCSने IBPSने तसेच स्पर्धा परीक्षेत विचारलेले प्रश्न घेऊया, जेणेकरून येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुमचा अक्षरमाला हा टॉपिक पक्का होणार आहे. प्रश्न पहिला आहे, या ठिकाणी आपल्याला अक्षरमालिका दिलेली आहे A, C, F, J आणि O नंतर येणारा अक्षर आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पर्याय दिलेले आहे T, U, V आणि W. आता आपण या ठिकाणी काय करायचं आहे, पहा A, C, F आणि J, O यांचं आपल्याला काय करायचं आहे, तर यांचे नंबर्स आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे. त्याप्रकारे आपण अंकमालिका तयार करायची. Aचा नंबर किती आहे, 1 नंबर आहे. Cचा नंबर किती आहे, 3 नंबर आहे. अक्षरमालिकेमध्ये 3 नंबरला C आहे. ठीक आहे, यानंतर Fचा नंबर किती आहे, 6 नंबर आहे. या ठिकाणी लिहून घेतो 6 नंबर. Jचा 10वा नंबर आणि Oचा 15वा नंबर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे आपण एक संख्यामालिका पहिल्यांदा तयार करून घ्यायची. यानंतर काय करायचं आपण, तर आता संख्यामालिका आपण ही सॉल्व करायची. 1, 3, 6, 10, 15. पहा संख्या कशा वाढतात, 1 आणि 3 याच्यामध्ये +2 केलेलं आहे. ठीक आहे, 3 आणि 6 याच्यामध्ये +3 केलेलं आहे. पहा +3. त्यानंतर 6 आणि 10मध्ये काय केलेलं आहे, +4 झालेलं आहे. या ठिकाणी 10 आणि 15मध्ये काय, +5 झालेलं आहे. ठीक आहे, पहा 2, 3, 4, 5 असा फरक होतो आहे. म्हणजे इथून पुढं 6चा फरक आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहा 6चा फरक आला तर आपल्याला 15मध्ये 6 ॲड करावं लागणार आणि आपलं उत्तर किती येणार आहे, 21 येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 21 उत्तर येणार आहे. तर आता आपण जी वर्णमाला तयार केली होती, A to Z पर्यंत आपण अक्षरांना नंबर दिले होते, त्या ठिकाणी 21 नंबरला कोणतं लेटर येतं हे आपण पाहायचं आहे. तर 21 नंबरला येणारं लेटर जे आहे ते आहे U. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही A to Z पर्यंत आधी आपण आता सिनॉप्सिसमध्ये पाहिल्याप्रमाणे अक्षरमाला लिहून घ्या, त्याखाली नंबर्स टाका किंवा A to Z पर्यंत तुम्ही नंबर्स पाठ करून ठेवा. जर तुमचे नंबर्स पाठ असतील तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी कोणतं लेटर येणार आहे, तर U हे लेटर येणार आहे. आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन B U हे असणार आहे. चला प्रश्न दुसरा पाहूया. ACEGI नंतर येणारे लेटर आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक नंबर सिरीज तयार करून घ्यायची. तर आता Aचा जो नंबर आहे तो कोणता आहे, 1 आहे. त्यानंतर Cचा नंबर कोणता येतो, तर Cचा नंबर येतो 3. त्यानंतर Eचा नंबर कोणता येतो, Eचा नंबर येतो 5. Gचा कोणता नंबर येतो, तर Gचा 7 येतो. Iचा नंबर कोणता येतो, तर Iचा 9 हा नंबर येतो. आता या ठिकाणी सिरीज तयार झालेली आहे 1, 3, 5, 7, 9. म्हणजेच यानंतर 2च्या गॅपनी काय येणार आहे, 11 येणार आहे. 11 नंबरला कोणतं लेटर आहे, तर 11 नंबरला K हे लेटर आहे. Kचा 11वा नंबर आहे, त्यामुळं आपला आन्सर येणार आहे ऑप्शन D K. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. A पासून Z पर्यंत सर्व लेटर्सचे नंबर तुम्ही पाठ करून ठेवा. यानंतर थोडीशी डिफिकल्टी लेवल ही वाढत जाणार आहे. तशा प्रकारचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. प्रश्न तिसरा, GN HM
IL जे के यांचे गट आहेत, यानंतर येणारा गट कोणता असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. पहा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा असे गट दिलेले असतात तेव्हा पहिल्या लेटरचा संबंध दुसऱ्या गटातील पहिल्या लेटरसोबत लावण्याचा प्रयत्न करायचा. जी याचा संबंध एच सोबत लावा. जी नंतर काय येतं, एच येतं. एच नंतर काय येतं, आय येतं. बरोबर. आय नंतर काय येतं, जे येतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळालं की एकानंतर एक येणारे हे लेटर्स आहेत. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, या ठिकाणी जे दुसरं लेटर आहे एन, यम, यल आणि के यांचा संबंध काय आहे ते आपण चेक करायचे. पहा, यनच्या आधीचं लेटर कोणतं आहे, यम आहे. तुमच्या डोळ्यासमोर अक्षरमालिका राहू द्या, त्यामुळे तुम्हाला हे समजणार आहे. यनच्या आधीचं लेटर कोणतं, यम. यमच्या आधीचं यल. यलच्या आधीचं के. तर केच्या आधी येणारं लेटर कोणतं आहे, तर केच्या आधी येणारं लेटर जे आहे ते असणार आहे जे. ठीक आहे, केच्या आधी येणारं लेटर कोणतं असणार आहे, जे. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येईल, पहा, पहिल्यांदा जी, एच, आय, जे आणि के. या ठिकाणी मी के लिहून घेतो. आणि नंतर यन, त्याच्या आधीचं लेटर यम, यमच्या आधीचं लेटर यल, यलच्या आधीचं के आणि केच्या आधीचं कोणतं आहे, तर जे असणार आहे. केच्या आधीचं लेटर आहे के जे. हे झालं आपलं आन्सर, ऑप्शन सी. प्रश्न चौथा, AZBYCXDW. तर या ठिकाणी पहा, जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी जे गट दिलेले आहेत 2-2 लेटर्सचे ते कसे आलेले आहेत, तर ए काय आहे, अक्षरमालेतील पहिलं लेटर आहे. झेड काय आहे, अक्षरमालेतील शेवटचं लेटर आहे. म्हणजे हे काय असणार आहे, जोड्या असणार आहेत. पहा, आपण अशा प्रकारे पाहिलं होतं, ए त्याच्या खाली काय येतं, झेड. यानंतर बीच्या खाली काय येतं, वाय. म्हणजे ह्या अपोजिट जोड्या आहेत, या आधी आपण पाहिलेल्या आहेत आणि पाठ करण्याची ट्रिक्स देखील त्या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. यानंतर काय येतं, सी त्याच्या अपोजिट काय आहे, एक्स आहे. त्यानंतर काय येतं, डी त्याच्या अपोजिट काय आहे, डब्ल्यू आहे. म्हणजेच यानंतर काय येणार, डी नंतर या ठिकाणी येणार ई आणि त्याच्या अपोजिट काय आहे, तर व्ही आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, ट्रिक त्या ठिकाणी सांगितली होती की ई व्ही कसं लक्षात ठेवायचं. ई आणि व्ही अपोजिट आहेत, हे कसं लक्षात ठेवायचं. ई व्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल लक्षात ठेवा. ई व्ही हे काय आहे, अपोजिट अक्षरांची पुढची जोडी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, ई व्ही हे येणार आहे. आपला आन्सर आहे ऑप्शन डी. पहा, प्रश्न 5वा, या ठिकाणी A2B, C4D, E6F आणि त्यानंतर येणारा घटक आपल्याला विचारलेला आहे. पहा, ए आणि बी कशा आहेत, एकानंतर एक येणारे लेटर्स आहेत. AB, यानंतर CD, त्यानंतर EF. म्हणजे शेवटी काय येणार आहे, जी आणि एच येणार आहे. आता यांच्यामध्ये येणारा लेटरच्यामध्ये येणारा जो नंबर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, 2, 4, 6 म्हणजेच मध्ये काय येणार आहे, 8 येणार आहे 2च्या फरकाने. G8H हे आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन बी या ठिकाणी आपला बरोबर आहे. प्रश्न 6वा, AEI, BFJ, CGK, DHL यानंतर अक्षरांचा येणारा घटक आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, तर पहा, आपण काय करायचं, जेव्हा असे अक्षरांचे गट आपल्याला दिलेले असतात तेव्हा पहिल्या लेटरचा संबंध दुसऱ्या घटकातील पहिल्या लेटरसोबत लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ए या ठिकाणी बी. पहा, ए नंतर काय आलं, बी आलं. बी नंतर काय आलं, सी आलं. सी नंतर काय आलं, डी. म्हणजे डी नंतर काय येणार आहे, या ठिकाणी ई येणार आहे. या ठिकाणी मी ई लिहून घेतो. ठीक आहे, यानंतर पहा, या ठिकाणी काय ई आहे. पहा, दुसरं लेटर ई. ई नंतर एफ. एफ नंतर जी. जी नंतर एच. म्हणजे एच नंतर काय येणार, आता तर एच नंतर काय येणार आहे, तर आय येणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी आय लिहून घेतो, ई आय. आता शेवटचं लेटर आहे आय. या ठिकाणी पहा, आय, त्यानंतर आलं जे, नंतर आलं के, नंतर आलं यल. म्हणजेच नंतर काय येणार आहे, या ठिकाणी यम येणार आहे. म्हणजे EIM हे आपलं आन्सर असणार आहे, ऑप्शन डी. ठीक आहे, ऑप्शन व्यवस्थित चेक करायचे. ऑप्शन सी आहे EIN आणि ऑप्शन डी आहे EIM. ऑप्शन डी आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7, ZWVYVUXUTWTS. हा प्रश्न देखील आपण आधीच्या प्रश्नासारखा सोडण्याचा प्रयत्न करूया. झेडचा संबंध वायशी काय लागतो, तर झेडच्या आधी काय येतं, वाय येतं. ठीक आहे, यानंतर वाय आणि एक्समध्ये काय संबंध आहे, तर वायच्या आधी काय येतं, एक्स येतं. आणि यानंतर एक्सच्या आधी काय येतं, डब्ल्यू येतं. म्हणजेच आता पुढचा जो गट असणार आहे त्याच्यामध्ये डब्ल्यूच्या आधीचं लेटर आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर डब्ल्यूच्या आधीचं लेटर कोणतं आहे, तर लेटर आहे व्ही. या ठिकाणी काय आलं पाहिजे, व्ही आलं पाहिजे. पहा, ठीक, या ठिकाणी 2 ऑप्शन तर एलिमिनेट झाले. ऑप्शन बी या ठिकाणी येणार नाही, ऑप्शन सी या ठिकाणी येणार नाही. तर आता VSR आणि VSQ याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, आता चेक करत असताना पहा, जर आपण ऑप्शनचा यूज केला या ठिकाणी तर पहा, VS दोन्ही ठिकाणी आहे. फक्त आता आपल्याला आर आणि क्यू याच्यापैकी कन्फर्म करायचं आहे की शेवटी काय येणार आहे. पहा, आता डब्ल्यूच्या आधी काय येतं, व्ही येतं. व्हीच्या आधी काय येतं, यू येतं. यूच्या आधी काय येतं, टी. तर टीच्या आधी कोणतं लेटर येणार आहे,
टीच्या आधी येणारं लेटर जे आहे ते आहे यस, व्ही यस. आणि अशाच प्रकारे आपण व्ही नंतर यू, त्याच्यानंतर टी, त्याच्यानंतर यस आणि त्याच्यानंतर यसच्या आधीचं लेटर जे आहे ते आहे आर, अशा प्रकारे काढणार आहोत. व्ही यस आर म्हणजे ऑप्शन ए आपला बरोबर असणार आहे. प्रश्न 8वा, ए 31C, एफ 86H, के 1311M आणि त्यानंतर येणारा जो गट आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पहा या ठिकाणी मी काय करतो, पहिल्यांदा या ठिकाणी जे लेटर्स आहेत ते लिहून घेतो. ठीक आहे, समजा या ठिकाणी ए आणि सी आहे. ठीक आहे, हा मधला जो नंबर आहे तो आपण घेतलेला नाही. ठीक आहे, यानंतर काय आहे एफ आणि एच. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी अशा प्रकारे आपण लिहून घेतो आहे के आणि यम या ठिकाणी. ठीक आहे, तर पहा आता आपण काय करायचं आहे, एचा संबंध एफ सोबत लावायचा आहे. ए नंतर एफ कसं आला असणार आहे, तर या ठिकाणी पहा यानंतर बी सी डी ई एफ म्हणजे ए नंतर येणारं 5वं लेटर जे आहे ते काय आहे, एफ आहे. यानंतर पहा एफ नंतर के कसं आलं, तर एफ नंतर पहा जी एच आय जे के म्हणजे एफ नंतर येणारं 5वं लेटर कोणतं आहे, के आहे. म्हणजेच आता पुढचं जे लेटर येणार आहे ते के नंतर येणारं 5वं लेटर असलं पाहिजे. के नंतर येणारा 5वं लेटर कोणतं आहे, एल एम एन ओ पी. ठीक आहे, तर या ठिकाणी काय यायला पाहिजे, समोर पी यायला पाहिजे. यानंतर पहा दुसरं लेटर सी एच एम, यांच्यामध्ये पण सेम रिलेशन आहे. सीच्या नंतर 5वं लेटर आहे एच आणि एचच्या नंतर 5वं लेटर आहे यम, म्हणजेच यमच्या नंतर येणारं 5वं लेटर आपल्याला शोधायचं आहे. यमच्या नंतर येणारं 5वं लेटर कोणतं आहे, तर एन ओ पी क्यू आर म्हणजे आर या ठिकाणी येणार आहे. पहा आता पी आणि आर या ठिकाणी येणार आहे. आता आपल्याला फक्त मधला जो नंबर आहे तो शोधायचा आहे. तो या ठिकाणी कशा प्रकारे आलेला आहे ते पाहायचं आहे. पहा या ठिकाणी ए 3 1 आणि नंतर सी आलेला आहे. आता पहा 3 काय असणार आहे आणि 1 काय असणार आहे ते आपण पाहूया. तर पहा 3 काय आहे, 3 आहे सीचा नंबर. पहा अक्षरमालिकेत सीचा नंबर काय आहे, 3 आहे. आणि या ठिकाणी 1 काय आहे, तर 1 जो आहे तो एचा नंबर आहे. म्हणजे अशा प्रकारे उलट्या पद्धतीनं या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा एफ काय आहे, एफ आहे 6व्या नंबरला. ठीक आहे, आणि एच किती नंबरला आहे, तर एच आहे 8 नंबरला. या ठिकाणी अशा प्रकारे नंबर दिलेले आहेत. केचा नंबर कितवा आहे, 11वा नंबर आहे. आणि यमचा नंबर कितवा आहे, तर 13वा नंबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मी पी लिहून घेतो, या ठिकाणी आर लिहून घेतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आरचा नंबर पीच्या जवळ लिहायचा आणि पीचा नंबर आरच्या जवळ लिहायचा आहे. आरचा नंबर किती आहे, तर आरचा नंबर आहे 18 नंबरला आर आहे. ठीक आहे, 18 नंबरला आर आहे. मी या ठिकाणी 18 लिहून घेतो. आणि पी किती नंबरला आहे, तर पी 16 नंबरला आहे. तर या ठिकाणी मी 16 लिहून घेतो. तर आपलं आन्सर काय असणार आहे, पी 18 16 आर. तर या ठिकाणी ऑप्शन कोणता आहे, पी 18 16 क्यू पहिला ऑप्शन आहे. पी 18 16 आर ऑप्शन बी आपला आन्सर असणार आहे. प्रश्न 9वा, एफ टी जे एक्स एन बी आर एफ त्यानंतर येणारं जे लेटर्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. टी सी एसने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे, पी वाय क्यू आहे. आता आपली चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाली असणार आहे. आपल्याला समजलं असेल की आपल्याला लॉजिक कसं लावायचं आहे. टी सी एसने या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आता आपण सोडवायला सुरुवात करतो आहे. पहा या ठिकाणी परत एकदा आपण काय करायचं, एफचा संबंध जे सोबत या ठिकाणी लावायचा. तर एफ नंतर जे कसं येतं, तर एफ नंतर कितवं लेटर जे आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. तर एफ नंतर पहा जी एच आय जे म्हणजे +4 या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, जे नंतर काय आहे, एन. एन कसं आलं जे नंतर, तर या ठिकाणी के एल एम एन म्हणजे परत एकदा +4 या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर एन नंतर आर कसं आलं, एन नंतर आर कसं आलेलं आहे, तर या ठिकाणी ओ पी क्यू आर म्हणजे +4 परत एकदा या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आर नंतर येणारं चौथं लेटर जे आहे ते या ठिकाणी आपण लिहिलं पाहिजे. आर नंतर येणारं चौथं लेटर आहे एस टी यू व्ही म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागणार आहे, व्ही लिहावं लागणार आहे. पहा आपण ऑप्शन्स या ठिकाणी चेक केले तर आपल्याला कळतं की या ठिकाणी व्ही 1 नंबरला असणारा पर्याय फक्त एकच आहे, तो म्हणजे ऑप्शन सी. ऑप्शन सी आपलं आन्सर येणार आहे. त्यानंतर पुढचं देखील आपल्याला काही चेक करण्याची गरज नाही. आणि मित्रांनो हा प्रश्न एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेला आहे, त्याच्यामुळे एक्झाममध्ये देखील तुम्ही असंच सॉल्व करायचं आहे. परत एकदा टी एक्स बी एफ यांचा संबंध काय आहे हे शोधत बसण्याची आपल्याला आवश्यकता नाही. अशा प्रकारेच तुम्ही एक्झाममध्ये हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 10वा, क्वेश्चन मार्क आहे, त्यानंतर एल एम एन आर एस टी डब्ल्यू एक्स वाय या ठिकाणी दिलेलं आहे.
तर पहा या ठिकाणी LMNRSTWXY या ठिकाणी दिलं आहे आणि प्रश्नचिन्ह हे 1 नंबरलाच असणार आहे. पहा आता या ठिकाणी आपण उलट्या या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण प्रश्नचिन्ह शेवटी न देता सुरुवातीला दिलेलं आहे. त्याच्यामुळे पहा Y आणि T यांच्यामध्ये काय संबंध येतो का? Y आणि T यांच्यामध्ये काय संबंध आहे? तर पहा Yच्या आधी T किती नंबरला येतं? तर Yच्या आधी पहा YXWVUT म्हणजे या ठिकाणी 5 नंबर जेव्हा आपण वजा करतो, आपण या ठिकाणी उलटं सॉल्व करतो आहे, त्याच्यामुळं 5 नंबर वजा करून T आलेला आहे. T नंतर N कसं आलं? T नंतर N SRQPO आणि N म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण किती लेटर्स कमी केले? तर 6 लेटर्स कमी केलेले आहेत, वजा 6 केलं. आपण उलट्या दिशेने या ठिकाणी सॉल्व करतो आहे. अक्षरमाला तुमच्या समोर असली पाहिजे मित्रांनो. मी आधीच सांगितलं होतं लेक्चर सुरू होण्याच्या आधी की अक्षरमाला तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी मी कशाप्रकारे रीडिंग करतो आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. कारण मी प्रत्येक पेजवर या ठिकाणी अक्षरमाला तुम्हाला दाखवू शकत नाही. एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही स्वतः लिहिलेले अक्षरमाला असणार आहे, त्यामुळं प्रश्न अशाच प्रकारे सोडवायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा टीच्या नंतर N कसं आलं? तर वजा 6 केल्यानंतर म्हणजे पहा वजा 5 वजा 6 म्हणजे आता यानंतर Nच्या नंतर किती वजा करावं लागणार आहे? म्हणजे पहिलं लेटर येईल. तर Nच्या नंतर आपल्याला आता 5, 6 आणि 7 वजा करावं लागणार आहे. पहा 7 वजा करायचं तेव्हा पहिलं लेटर आलं पाहिजे. N वजा 7 करा. N वजा 7. ठीक आहे. हे तुम्ही कशामध्ये करायचं आहे? तर तुमच्यासमोर जी त्या ठिकाणी अक्षरमाला आहे त्याच्यातून करायचं आहे. पहा आता मी रीडिंग करतो Nच्या आधीचे लेटर्स M L K J I H. ठीक आहे. तर Nच्या आधी 7वं लेटर जे आहे ते कोणतं असणार आहे? Nच्या आधीचं 7वं लेटर, तर ते लेटर असणार आहे G. ठीक आहे. तर या ठिकाणी मी 6 लेटर्स मोजले आणि 7वं लेटर कोणतं आहे? तर G असणार आहे. तर या ठिकाणी मी G लिहून घेतो. G हे या ठिकाणी तिसरं अक्षर असणार आहे. पहा पर्यायामध्ये फक्त या ठिकाणी EFG याच ठिकाणी तिसरं लेटर कोणतं आहे? G आहे. त्याच्यामुळं आन्सर काय होणार आहे? ऑप्शन D EFG हे आन्सर होणार आहे. पहा प्रश्न 11 आहे. दिलेल्या अक्षराच्या शृंखलेतील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर राहतील असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी 1 नंबरला काय आहे? M. 2 नंबरला काय आहे? I. 3 नंबरला काय आहे? S. 4 नंबरला काय आहे? E. 5 नंबरला काय आहे? P. अशा प्रकारे तुम्ही नंबर्स देऊन घ्यायचे आहेत. हे नंबर्स तुम्हाला एक्झाममध्ये असे पूर्ण देण्याची गरज नाही. ठीक आहे. आता आपण फक्त विषम स्थानावर जे या ठिकाणी लेटर्स आहेत त्यांना आपण फक्त त्याच्या खाली फक्त अंडरलाईन करून घेऊया. ठीक आहे. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी होतं. पहा 1 नंबरला काय आहे? या ठिकाणी M आहे. यानंतर एक अक्षर सोडायचं म्हणजे विषम स्थानावरील अक्षर भेटेल S. त्यानंतर P. त्यानंतर या ठिकाणी P. त्यानंतर S सोडलं O. त्यानंतर U. त्यानंतर D. त्यानंतर V आणि L. तर आपल्याला काय करायचं आहे? विषम स्थानावर आपण आता जे या ठिकाणी अंडरलाईन केलेले लेटर्स आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. आणि आत्ता आपण पाहायचं की किती या ठिकाणी स्वर राहिलेले आहेत. ठीक आहे. तर स्वर कोणकोणते आहेत? A E I O आणि U यांना आपण स्वर म्हणतो इंग्रजी वर्णमालेतील. आणि बाकीचे सर्व काय आहेत? व्यंजने आहेत. तर यापैकी आता स्वर किती राहिले ते चेक करायचे. पहा या ठिकाणी एक भेटला स्वर I. यानंतर दुसरा भेटला E. त्यानंतर या ठिकाणी तिसरा भेटला I. त्यानंतर S व्यंजन आहे त्यामुळे आपण त्याला घेणार नाही. त्यानंतर B व्यंजन आहे त्याला आपण घेणार नाही. S व्यंजन आहे त्याला आपण घेणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी दोघांना पण आपण घेणार नाही. यानंतर I परत एकदा या ठिकाणी स्वर भेटलेला आहे आणि त्यानंतर शेवटी देखील एक I भेटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 तर आपल्याला किती भेटलेले आहेत? तर 5 आपल्याला स्वर भेटलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही नवीन अक्षरमाला तयार केली आणि तुम्हाला त्या अक्षरमालेमध्ये 5 स्वर भेटलेले आहेत. आन्सर आहे ऑप्शन C 5. प्रश्न 12 आहे. अक्षरांच्या खालील क्रमामध्ये लगेच आधी एक स्वर असणारे आणि लगेच नंतर एक स्वर असणारे किती स्वर आहेत? याचा अर्थ काय होतो? सलग 3 स्वर असणारे गट आपल्याला शोधायचे आहेत. पहा या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. AIO पहिला गट आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो दुसरा गट आहे. पहा या ठिकाणी OIE हा एक गट आपल्याला भेटला. त्यानंतर तिसरा गट आहे AA आणि खाली हे O आहे, हा तिसरा गट. आणि चौथा गट आपल्याला याच ठिकाणी भेटतो. A पासून सुरुवात करायची. A त्यानंतर O आणि त्यानंतर U अशा प्रकारे आपल्याला 4 गट भेटलेले आहेत. आन्सर आहे ऑप्शन C 4. चला प्रश्न क्रमांक 13.
खालील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या आहे आणि ज्यांच्या लगेच आधी एक विषम संख्या आहे? पहा, खालील अक्षरमालेचे या ठिकाणी तुम्ही ऑब्झर्वेशन करायचे, शोधून काढा तुम्ही याच्यामधून की असे किती लेटर्स आहेत की ज्यांच्या लगेच नंतर समसंख्या आणि त्यांच्या आधी काय आहे विषम संख्या. पहा, या ठिकाणी आपण ऑब्झर्वेशन करायचे. तर या ठिकाणी पहिला गट आपण पाहू शकतो की 3 L आणि 4 यांचा गट आहे. पहा, Lच्या आधी विषम संख्या आहे 3 आणि नंतर समसंख्या आहे. यानंतर 3D8 हे देखील याच्यामध्ये येणार आहे, कारण डीच्या आधी विषम संख्या आहे आणि नंतर समसंख्या आहे. हा झाला पहिला गट आणि हा झाला दुसरा गट. ठीक आहे, तर असे दोनच लेटर आहेत की ज्यांच्या लगेच आधी काय आहे विषम संख्या आणि लगेच नंतर काय आहे समसंख्या. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन बी 2 हे याचं आन्सर येणार आहे. प्रश्न 14वा, LM5 OP7 RS9 UV11 यानंतर येणारा गट कोणता आहे? TCS PYQ आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आपण लेटर्समध्ये या ठिकाणी संबंध काय लागतं का ते चेक करूया. ठीक आहे, LM. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणतं लेटर येतं? N येतं, ते या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. त्यानंतर काय येतं? OP. त्यानंतर कोणतं येतं? Q येतं, Q या ठिकाणी सोडून दिलं. नंतर RS. ठीक आहे, RS नंतर काय येतं? RS नंतर येतं T, ते या ठिकाणी सोडून दिलेलं आहे. नंतर काय घेतलं? UV. आता UV नंतर काय येणार आहे? तर W येणार आहे. W आपण सोडून द्यायचं आणि त्यानंतर काय घ्यायचं? यानंतर X आणि Y घ्यावं लागणार आहे. X आणि Y. तर अशा प्रकारे आपल्याला XY तर आपल्याला भेटलेला आहे. आता नंतर आपल्याला आता पहा 5, 7, 9, 11 म्हणजे यानंतर काय येणार आहे? 13 येणार आहे. ठीक आहे, इतकं सोपं आहे. TCS PYQ आहे, तर XY 13 हे आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन डी. A3Z C6X E12V G21T I33R. तर या ठिकाणी पहा AZCX EV GT IR हे कसे आहेत? तर एकमेकांच्या ऑपोजिट येणारे लेटर्स आहेत. याआधी आपण जो चार्ट पाहिला होता, ए वर्णमालेत पहिल्यांदा आहे, झेड शेवटी आहे. त्यानंतर सीच्या अपोजिट एक्स येतं, ईच्या अपोजिट व्ही येतं, जीच्या अपोजिट टी येतं, आयच्या अपोजिट आर येतं. ठीक आहे, हे तर आपल्याला कळालेलं आहे. यानंतर काय येणार आहे पहा, म्हणजे हे अपोजिट लेटर्सच्या जोड्या आहेत ज्या या ठिकाणी संख्येच्या आधी आणि नंतर लिहिलेल्या आहेत. पहा, ए नंतर बी सोडलं, सी घेतलं, सी नंतर डी सोडलं, ई घेतलं, ई नंतर एफ सोडलं, जी घेतलं, जी नंतर एच सोडलं, आय घेतलं. आय नंतर काय करायचं? आता पुढचं लेटर जे आहे ते आपल्याला सोडून द्यावं लागणार आहे. म्हणजे जे सोडलं आपल्याला आता काय घ्यावं लागणार आहे? या ठिकाणी के घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी मी के लिहून घेतो. के पहिलं लेटर असणार आहे. ठीक आहे, के पहिलं लेटर असणार आहे. पहा, या ठिकाणी झेड, एक्स, व्ही, टी आणि आर या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता पहा, केच्या अपोजिट जे लेटर आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवलं होतं केच्या अपोजिट येणारं लेटर कोणतं आहे, तर ते आहे पी. मी तुम्हाला सांगितलं होतं KP असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आपली ट्रिक काय होती? कानपूर किंवा कानपुरी हे तुम्ही लक्षात ठेवलं होतं, किंवा KP म्हणजे कोरेगाव पार्क असं देखील लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. केच्या अपोजिट काय आहे? पी आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की KPचा पर्याय कोणता आहे? पहा, याच्यामध्ये KPचा पहिल्यांदा या ठिकाणी के आहे आणि शेवटी काय आहे? पी. तर या ठिकाणी आपला आन्सर याच ठिकाणी आलेला आहे का? तर पहा, 2 ऑप्शन तर या ठिकाणी एलिमिनेट झालेले आहेत, पहिला आणि तिसरा ऑप्शन. आता KPच्या या ठिकाणी ऑप्शन बी आणि ऑप्शन डीमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी पर्याय आहेत. तर आता मध्ये काय आलं पाहिजे? 45 आलं पाहिजे की 48 हे आपल्याला चेक करायचे. पहा, या ठिकाणी मी नंबर्स लिहून घेतो. ए आणि झेड यांच्यामध्ये काय आहे? तर यांच्यामध्ये आहे 3, त्यानंतर काय आहे? 6, त्यानंतर 12. हे नंबर्स आपण लिहून घेतो. मध्ये कोणते नंबर्स येतले हे आपल्याला चेक करायचे. त्यानंतर काय आहे? 21, त्यानंतर काय आहे? 33. यांच्यामधला आपण काय करू शकतो? फरक काढू शकतो. ही झाली आपली नंबर सिरीज. पहा, 3 आणि 6 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 6 आणि 12 यांच्यामध्ये 6चा फरक आहे. 12 आणि 21 यांच्यामध्ये 9चा फरक आहे. 21 आणि 33 यांच्यामध्ये 12चा फरक आहे. म्हणजे 33 आणि पुढची येणारी संख्या यांच्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे? तर 15चा फरक असला पाहिजे. पहा, 3, 6, 9, 12, 15 याच्यामध्ये फक्त काय होत चाललेलं आहे? +3 होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे 33 अधिक 15 केलं, उत्तर काय आलं आपलं? 48 आलेलं आहे. तर KPच्या मध्ये या ठिकाणी काय येणार आहे? 48 येणार आहे. त्याच्यामुळं आपलं आन्सर जे आहे ते कोणतं असणार आहे? तर ऑप्शन बी हे आपलं आन्सर असणार आहे. त्यानंतर पहा, महत्त्वाचं आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर पहा, आपण या ठिकाणी ABCD लिहायला सुरुवात करतोय. तर या ठिकाणी ए पासून झेडकडे आपण जेव्हा जातो तेव्हा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे आपण जात असतो. ठीक आहे, डाव्या बाजूपासून जर आपण पाहिलं
तर ए पासून आपण झेडकडे पाहतोय आणि उजव्या बाजूकडून जर आपण पाहिलं तर झेडपासून आपण एकडे पाहतोय असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. जे काही मी सांगतोय ते फक्त लक्षपूर्वक ऐका. इथून पुढं एक्झाम्पल सोडवत असताना या गोष्टी तुम्हाला बरोबर समजणार आहेत. जर समजल्या नाहीत तर व्हिडिओ तुम्ही थोडासा रिपीट करा, परत एकदा पहा, हा भाग परत एकदा पाहून तुम्ही ते समजून जाल. ठीक आहे. तर पहा, ए पासून आपण झेडकडे पाहतोय म्हणजेच काय, डाव्या बाजूकडून आपण उजव्या बाजूकडे पाहत आहोत आणि झेडपासून आपण एकडे पाहतोय किंवा झेडपासून आपण एकडे अक्षर मोजत आहोत, तर आपण उजव्या बाजूकडून डावीकडे पाहत आहोत असा याचा अर्थ होतो. पहा, एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी मी काय लिहिलेलं आहे, डावा अधिक डावा बरोबर वजा डावीकडून. याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 13व्या अक्षराच्या डावीकडील 10वे अक्षर कोणते, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे, जेव्हा आपल्याला एक्झाम्पलमध्ये डावीकडून आहे, पहिल्यांदा डावीकडून 7वा नंबर सांगितला आणि नंतर काय सांगितलं, त्या अक्षराच्या आणखीन डावीकडील 5वं अक्षर कोणतं. अशा प्रकारे डावा डावा हा शब्द 2 वेळेस आला तर दिलेल्या एक्झाममध्ये ज्या काही संख्या असतील त्या संख्यांची आपण काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. त्यामुळे मी इथं वजा लिहिलेला आहे. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. नंतर तुम्हाला एक्झाम्पल सोडवत असताना तुम्हाला ते बरोबर लक्षात येणार आहे. तर पहा, एकच समजा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की इंग्रजी वर्णमालेत समजा डावीकडून एखादा अक्षर 7व्या नंबरला आहे, त्याच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर तेव्हा काय करायचं आहे, तर त्या दोन्हीही जे नंबर्स त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांची काय करायची, वजाबाकी, आणि येणारं जे उत्तर आहे ते आपण कुठून चेक करायचं आहे, डावीकडून चेक करायचं. यानंतर पहा, दुसरा प्रकार, उजवा अधिक उजवा बरोबर वजा उजवीकडून. म्हणजे समजा आपल्याला एखादं एक्झाम्पल विचारलं की इंग्रजी वर्णमालेत समजा एखादं लेटर उजवीकडून 10व्या स्थानावर आहे, त्याच्या उजवीकडील 5व्या स्थानावर असणारं लेटर कोणतं. तर त्यावेळेस काय करायचं आहे, पहा, उजवा उजवा दिसलं की त्या ठिकाणी वजाबाकी करायची आणि त्यांची जी वजाबाकी येईल तो जो नंबर येणार आहे तो आपण कुठून मोजायचा आहे, उजवीकडून मोजायचा आहे. पहा, या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला पहिला आणि दुसरा मुद्दा समजला असेल. डावा डावा म्हणजे सेम असलं की काय करायचं, वजाबाकी करायची आणि पाहायचं कुणीकडून, डावीकडून पाहायचं. डावीकडून म्हणजे एच्या बाजूनी मोजायला चालू करायचं. ठीक आहे. आपण समजा दिलेल्या संख्यांचा, पहिल्या उदाहरणाबद्दल मी या ठिकाणी बोलतोय, दिलेल्या संख्यांचा आपण काय केलं आहे, समजा वजाबाकी केली आणि त्यानंतर डावीकडून पाहायचं. ठीक आहे. वजाबाकी करून समजा आपलं आन्सर काय आलं, 5 आलं समजा. ठीक आहे. या ठिकाणी आपण 1 नंबरबद्दल बोलतोय. वजाबाकी करून आपण समजा या ठिकाणी 5 आलं तर आपण काय करायचं, डावीकडून मोजायचं. या ठिकाणी सांगितलेलं आहे, पहा, डावीकडून पहा. डावीकडून 5 नंबरला 1 2 3 4 5, 5 नंबरला या ठिकाणी काय आलं, ई आलं. अशा प्रकारे आपण समजून जायचं. तर पहा, पहिला पॉईंट होता या ठिकाणी डावा अधिक डावा बरोबर वजाबाकी करायची आणि पाहायचं कुणीकडून, डावीकडून पाहायचं. पहिला पॉईंट. यानंतर उजवा उजवा असे शब्द जर समजा एक्झाम्पलमध्ये आले तर काय करायचं, वजाबाकी करायची आणि पाहायचं कुणीकडून, उजवीकडून पाहायचं की तो जो नंबर आहे तो उजवीकडून किती नंबरला आहे. उजवीकडून म्हणजे काय, तर झेडपासून मोजायला सुरुवात करायची. उजवीकडून म्हणजे काय, झेडपासून मोजायला सुरुवात करायची. म्हणजे डावं डावा असेल म्हणजे सेम आहे, पहा, डावा उजवा नाही या ठिकाणी, डावं डावं त्यांची काय करायची, वजाबाकी पाहायची, वजाबाकी करायची आणि डावीकडून नंतर आपण त्याला मोजायचं. यानंतर उजवा उजवा असेल तर तेव्हाही वजाबाकी करायची आणि उजवीकडून पाहायचं. अशा प्रकारे लक्षात ठेवा, एक्झाम्पल सोडत असताना तुम्हाला लक्षात येईल. यानंतर डावा उजवा, बघा आता वेगवेगळं आहे. समजा आपल्याला एक्झाम्पल एखादं दिलेलं आहे की समजा इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 13व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 13व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते. आता डावा उजवा आहे तर त्यावेळेस काय करायचं, बेरीज करायची. 13 अधिक 7 करायचं 20. ठीक आहे. आणि 20 आता 20 नंबरला जे कोणतं लेटर येणार आहे ते मोजायचं कुणीकडून, डावीकडून मोजायचं. म्हणजे ए पासून मोजायचं. ए पासून 20 नंबरला काय येतं, ओ येतं. इजोटीचा नियम आपल्याला पाठ असेल. ठीक आहे. ओ आहे तो 20 नंबरला येतो. अशा प्रकारे मोजायचा आहे. आता चौथा प्रकार, उजवा आणि डावा जेव्हा दिलेला असतं तेव्हा काय करायचं, उजवा आणि डावा दिलेला असल्यावर काय करायचं, तर तेव्हा देखील काय करायची, बेरीज करायची. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डावा उजवा म्हणजे वेगवेगळं दिलेलं असेल तर काय करायचं, बेरीज करायची आणि पाहायचं कुणीकडून, डावीकडून मोजायचं किंवा पाहायचं. ठीक आहे. उजवा अधिक डावा दिलंय, इथं देखील तसंच आहे, वेगवेगळे आहेत तर काय करायचं आहे, बेरीज करायची आणि उजवीकडून पाहायचं. प्रश्न 16वा, इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 12वे अक्षर कोणते. IBPSने याआधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर उजवीकडून 12वे अक्षर म्हणजे आपल्याला इथून पहा झेडपासून मोजायचं आहे. झेडपासून आपल्याला या साईडला जायचं आहे, एपर्यंत जायचं आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण हे अक्षर लिहिणार आहोत आणि आपल्याला झेडपासून 12वं अक्षर पाहिजे. ठीक आहे. म्हणजे उजवीकडून आपल्याला 12वं अक्षर पाहिजे. त्यावेळेस एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 27 वजा कितवं अक्षर विचारलेलं आहे, जेव्हा उजवीकडून विचारलं तेव्हा हे. ठीक आहे.
27 वजा या ठिकाणी 12 करायचं. 27 वजा 12 बरोबर या ठिकाणी उत्तर येतं 15. ठीक आहे, तर 15 उत्तर आलेलं आहे. तर आता डावीकडून हे किती असणार आहे? 15वा असणार आहे. डावीकडून 15वा हे लेटर असणार आहे. आपल्याला माहिती आहे डावीकडून 15वा लेटर म्हणजे ए पासून 15वा लेटर कोणता आहे? तर ते आहे ओ. आपला इजोटीचा नियम तुम्हाला पाठ असेल, EJOTY, EJOTY हा नियम तुम्हाला पाठ असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी 5, 10, 15, 20 नंबरला टी येणार आहे आणि 25ला वाय येणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा 15 नंबरला काय येतं? तर या ठिकाणी ओ येतं. त्याच्यामुळं या ठिकाणी 15 उत्तर आलं आणि हे मोजायचं कुठून? तर ए पासून, म्हणजेच डावीकडून मोजायचं. 27 वजा 12 करायचं, या ठिकाणी आलं 15. 15 कुठून मोजायचं? ए पासून मोजायचं. म्हणजे आपल्याला आपण जी वर्णमाला पाठ केली होती ए पासून झेडपर्यंत, त्याच वर्णमालेतलं हे लेटर असणार आहे 15वं लेटर, जे की ओ आहे. त्याच्यामुळं याचा आन्सर काय येणार आहे? ऑप्शन डी ओ येणार आहे. सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची फक्त. इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 12वे अक्षर कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. उजवीकडून 12वं म्हणजे झेडपासून उलट्या दिशेने विचारलेला आहे. म्हणजेच आपण काय करायचं आहे? 27 वजा तो अंक करायचा 12. उत्तर आलं आपलं 15. ठीक आहे, हे 15 कसं मोजायचं? आता परत उलटं मोजायचं नाही. तर 15 जे आहे, जे आपण वर्णमाला पाठ केलेलं आहे ए टू झेडपर्यंत, त्याचे नंबर 15 नंबरला कोणतं अक्षर आहे? तर ओ हे अक्षर आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय झालं? ऑप्शन डी ओ झालेला आहे. परत एकदा सेम प्रश्न आहे. इंग्रजी वर्णमालेत उजवीकडून 17वे अक्षर कोणते? IBPSने यादीच्या वर्षी विचारलेला प्रश्न. उजवीकडून 17वं म्हणजे काय? तर 27 वजा 17 करायचं. 27 वजा 17 करायचं. उत्तर आलं आपलं 10. तर हे 10वं जे लेटर असणार आहे, ठीक आहे, ते कोणतं असणार आहे? तर ते लेटर आहे जे. आपल्याला माहिती आहे इजोटीचा नियम EJOTY, EJOTY. ठीक आहे, तर याच्यामध्ये 5 नंबरला ई येतं, 10 नंबरला जे येतं, 15 नंबरला ओ येतं, 20 नंबरला टी येतं आणि 25 नंबरला वाय येतं. ठीक आहे, आपला आन्सर या ठिकाणी 10 नंबरला काय आहे? तर जे आहे हे आपला आन्सर असलेला आहे. ठीक आहे, प्रश्न 18वा. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 13व्या अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते? आता आपण वर जे नियम पाहिले होते ते तुम्ही लिहून घेतले असतील वहीमध्ये, ते आपण आता पाहायचे आहेत. पहिल्यांदा काय आलेलं आहे? डावीकडून, नंतर काय आलेलं आहे? उजवीकडून. म्हणजे आपल्याला काय करावी लागणार आहे? बेरीज करावी लागणार आहे. 13 अधिक 7 करायचं, यांची बेरीज करायची. बरोबर, या ठिकाणी काय झालं? 20. 13 अधिक 7 20. आणि आता पाहताना आपण कुठून पाहायचं आहे? डावीकडून पाहायचं आहे, म्हणजे ए पासून. ए पासून 20वा जो अक्षर असणार आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर 20वा अक्षर कोणता आहे? आपल्याला माहिती आहे टी आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर झालं ऑप्शन बी टी. ठीक आहे, सोपं आहे. वरचे जे नियम आपण पाहिले होते त्या नियमानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आपण काय करायचं आहे? डावीकडून उजवीकडे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे, पहा इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 13व्या अक्षराच्या नंतर उजवीकडे 7वे अक्षर कोणते? सरळ सरळ या ठिकाणी बेरीज करायची. उत्तर आलं 20. 20 आपण कुठून मोजायला चालू करायचं? तर ए पासून. ठीक आहे, एला 1 नंबर दिला, बीला 2, सीला 3. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 20 नंबरला काय येणार आहे? टी येणार आहे. ठीक आहे, टीला आपण 20 नंबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 5व्या अक्षराच्या उजवीकडील 10वे अक्षर कोणते? आता या ठिकाणी परत एकदा पहा, डावीकडून 5व्या अक्षराच्या उजवीकडील 10वे अक्षर कोणते असं विचारलेलं आहे. ठीक आहे, डावीकडून 5व्याच्या उजवीकडील म्हणजेच या ठिकाणी डावा उजवा आहे, म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे. पहा या ठिकाणी 5 अधिक 10 करायचं. उत्तर आलं आपलं 15. ठीक आहे, 15. आता 15 कुठून मोजायचं आपण? तर 15 आपण परत एकदा डावीकडून मोजायचं आहे. 15 नंबरला या ठिकाणी कोणतं लेटर येतं? तर 15 नंबरला येणारं लेटर पहा EJOTY, EJOTY. यानुसार या ठिकाणी ई 5 नंबरला, जे 10 नंबरला आणि 15 नंबरला ओ येतं. त्याच्यामुळं आपलं आन्सर झालं ऑप्शन सी ओ. पहा डावीकडून असेल पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये, सोपी ट्रिक आहे. डावीकडून असेल आणि नंतर उजवीकडेला असेल तर नंतर आपण काय करायचं आहे? यांची सरळ बेरीज करायची. पहा पहिला अंक 5 होता, दुसरा 10, त्यांची दोघांची बेरीज केली. 5 अधिक 10 15 आलं आणि 15 आपण कुठून मोजलं? तर डावीकडून, म्हणजे ए पासून मोजलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. खालील शृंखलेत अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच अगोदर स्वर आहेत? ज्यांच्या लगेच अगोदर स्वर आहेत म्हणजे त्यांच्या आधी, म्हणजे संख्यांच्या आधी लगेच स्वर आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा या ठिकाणी नंबर्स चेक करूया आपण. 4 आहे, 4च्या आधी पी म्हणजे काय? व्यंजन आहे, म्हणजे हे नसणार आहे. त्यानंतर पहा दुसरी संख्या 5, 5च्या आधी डब्ल्यू आहे, डब्ल्यू पण व्यंजन आहे, हे पण नाही. त्यानंतर या ठिकाणी काय आहे? 9, 9च्या आधी एफ आहे,
एफ पण व्यंजन आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा 7, 7च्या आधी ई आहे म्हणजे हे एक असणार आहे, बरोबर. ई काय आहे? स्वर आहे. स्वर आहेत AEIOU हे स्वर आहेत. 7च्या आधी ई असणार आहे. त्यानंतर पुढचा नंबर पहा या ठिकाणी 3, 3च्या आधी यू आहे म्हणजे हे देखील आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी 2 या ठिकाणी गट भेटलेले आहेत की ज्या नंबरच्या आधी काय आहेत? स्वर आहेत. याच्यामुळे याचं आन्सर काय झालं? ऑप्शन बी हे याचं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21 खालील शृंखलेत अशा किती संख्या आहेत ज्यांच्या लगेच अगोदर व्यंजने आहेत? तर IBPS PYQ आहे, या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर आपली ऑब्झर्वेशन जे आहे आपल्या एक्झाममध्ये आपण जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा आपलं ऑब्झर्वेशन किती व्यवस्थित आहे त्याच्यासाठी हा प्रश्न विचारलेला असतो. कारण एक्झाममध्ये आपल्याला वेळ कमी असतो आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ऑब्झर्व करून अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवायचे असतात. तर या ठिकाणी ऑब्झर्वेशन करायचं आणि तुमचं उत्तर तुम्ही या ठिकाणी तयार करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर या शृंखलेमध्ये अशा किती संख्या आहेत? तर आपण संख्या पाहायच्या आणि त्याच्या आधी काय पाहिजे? आपल्याला व्यंजन पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा पहिल्या या ठिकाणी भेटलेलं आहे 4, 4च्या आधी पी आहे, बरोबर. यानंतर W आणि 5, 5च्या आधी W आहे म्हणजे व्यंजन आहे, बरोबर. यानंतर F9 या ठिकाणी आपण घेऊ शकतो, 9च्या आधी F आहे म्हणजे व्यंजन आहे. ठीक आहे. यानंतर पुढची संख्या बघा या ठिकाणी E7 आहे बघा, 7च्या आधी ई आहे परंतु हे आपण घेऊ शकत नाही कारण ई काय आहे? तर स्वर आहे. यानंतर पुढची संख्या बघूया या ठिकाणी 3, 3च्या आधी यू आहे, हे पण आपण घेऊ शकत नाही कारण यू काय आहे? स्वर आहे. यानंतर पहा संख्या पहा या ठिकाणी आपण पाहू शकतो 6च्या आधी काय आहे? बी आहे म्हणजे हे काय आहे? व्यंजन आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी किती गट भेटलेले आहेत? 1, 2, 3 आणि 4. आपला आन्सर आहे ऑप्शन डी 4. यानंतर एक्झाममध्ये नेहमी विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न, खालील शब्द अक्षरक्रमानुसार म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावल्यानंतर सर्वात शेवटी कोणता शब्द येईल? ठीक आहे. तुम्ही म्हणाल की इतका सोपा प्रश्न आहे, हे IBPS किंवा TCSच्या एक्झाममध्ये कसं काय विचारलं जाऊ शकतं? तर IBPSने याच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. याला आपण काय करायचं आहे? एका ट्रिकने सोडवायचे, जास्त वेळ द्यायचा नाही, जास्तीत जास्त 15 ते 20 सेकंदामध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे. तर कसं सोडवायचं आता आपण पाहूया. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी 4 पर्याय आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा यस, या ठिकाणी पहिले लेटर पाहायचं यस 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 यस. यानंतर ए ए ए ए, टी 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 टी, म्हणजे पहिले 3 लेटर्स पहा सर्वांमध्ये सेम आहेत. पहिले 3 लेटर्स सर्वांमध्ये कसे आहेत? सेम आहेत पहा. त्याच्यामुळे पहिले 3 लेटर्स आपण काय विचार करायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येतं? आय आय आय. ठीक आहे. या ठिकाणी आय आलं आणि या ठिकाणी काय आलेलं आहे? यू आलेला आहे. आता यू आधी आहे का आय आधी आहे? पहा आयचा नंबर किती लागतो? तर आयचा नंबर जो आहे तो 9 नंबरला आहे आणि यू आहे. यू किती नंबरला आहे? तर यू आहे 21 नंबरला. म्हणजे आय हे आधी येणार आहे, बरोबर. तर आय असणारे 3 पर्याय पहा. हा एक पर्याय आहे, हा एक पर्याय आहे आणि हा एक पर्याय आहे. हे आता 3 पर्याय जे आहेत ते पहिल्या 3 नंबरला येणार आहेत. ठीक आहे. कारण आय आधी आहे आणि यू असणारा पर्याय म्हणजे ऑप्शन सी हा 4थ्या नंबरला येणार आहे. म्हणजे सर्वात शेवटी आपण काय चेक केलं? तर सॅटर्न हा जो शब्द आहे तो सर्वात शेवटी म्हणजे 4थ्या नंबरला येणार आहे. पहिल्या 3 नंबरला कोणता शब्द 1 नंबरला येतो, कोणता 2 नंबरला, कोणता 3 नंबरला, हे आपल्याला चेक करायची गरज आहे का? तर नाही. ते अजिबात आपण चेक करायचं नाही. त्याच्यामध्ये जास्त टाईम घालायचं नाही. आपल्याला फक्त विचारलेलं आहे की शेवटी कोणता शब्द येणार आहे. त्याच्यामुळं आपला आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी हा शेवटी येणार आहे. अशा प्रकारे आपण आपला जास्त वेळ एखाद्या एक्झाम्पलमध्ये न घालता फक्त पर्याय बघून बरेच प्रश्न सुटतात. कारण जर आपण पर्याय नाही बघितला तर उत्तर काढायला जास्त वेळ लागू शकतो आणि 2 मिनिटाच्या वर जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाला टाईम लागत असेल तर तो प्रश्न न सोडवता दुसरा प्रश्न सोडवला केव्हाही चांगलं. त्याच्यामुळं आपण काय करायचं? पर्यायाकडे लक्ष द्यायचं, पर्याय एलिमिनेट करत जायचं आणि अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.